एव्हरी ॲथलीट एव्हरी रनर इज अ रनर, त्याच्यात काहीच डिफरन्सेस नाही. मेक शुअर यू आर ऑल्सो चेकिंग युअर कॅपॅसिटी, की तुम्ही केपेबल आणि कॅपॅसिटीच्या दृष्टिकोनातून दोन्ही बघताय का. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या लिमिट पर्यंत ताणत नाही, तुम्हाला केपेबलच नाही कळत की मी काय करू शकतो. तुमच्याकडे कॅपॅसिटी प्रचंड असेल करायची, मी 24 तासातले 18 तास मी काम करतो, पण आर यू रिअली केपेबल ऑफ डुईंग दॅट. म्हणजे मी दगड काम करत असेल पण माझा आउटपुटच नाही. सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर यू केपेबल ऑफ, देन अप्लाय द कॅपॅसिटी इन टू इट. आता हे चालू कधी केलं? 3 एप्रिल 2021. आणि तेव्हापासून आजपर्यंत इज अराउंड 13 डेज, 1813. ऐकताय का तुम्ही? ऐकताय सलग. नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? वर्ल्ड कपची धामधूम संपलेली आहे. त्याच्यानंतर जरा घसा गेलेला होता, थोडासा व्हर्टिगोचा वगैरे त्रास झाला, म्हणून थोडंसं निवांत घेतलं, रिकवर झालो आणि परत आता जरा बॅटिंग चालू करतोय. या सगळ्या पॉडकास्ट चालू असतात, वर्ल्ड कपचं कव्हरेज चालू असतं. खूप जण असं म्हणतात, कुठं आहात तुम्ही, तिथे मला भेटायला आवडेल. मी म्हणतो भेटायला हरकत नाही. मी 2 कॅटेगरीजना भेटायला कधी नाही म्हणत नाही. एक म्हणजे स्टुडंट्स, ज्यांना मार्गदर्शन म्हणा, गप्पा मारणं म्हणा, मला आवडतं आणि मी त्यांना भेटतो. दुसरी कॅटेगरी असते ॲथलीट. ह्याच्यामध्ये खूप जणांना असं वाटतं की आपण ॲथलीट आहोतच. काही खेळाडू असतात, काही हौशी खेळाडू असतात, काही स्विमर्स असतात, काही रनर असतात, काही सायकलिस्ट असतात, काही मोटरसायकलिस्ट असतात. त्यांनासुद्धा भेटायला मी वेळ द्यायचा मनापासून प्रयत्न करतो आहे. हा एक नवीन मित्र आहे. हा सुद्धा माझ्याशी खूप दिवस पाठवायला लागलेला होता की अहो सुनंदन, भेटूयात आपण. ते भेटल्यानंतर मला त्याच्याशी आता गप्पा मारायच्या. त्या गप्पातनं मला जाणून घ्यायचं आहे की हा जे म्हणतो आहे की मी ॲथलीट आहे, ते खरं आहे की नाही. हे जर का असलं तर पुढच्या गोष्टी करूयात. नाहीतर मी हा मुद्दाम वापरणार आहे अशा करता की तू समजा योग्य ॲथलीट नसलास तर मला तरी मी हा पॉडकास्ट एअर करणार, पोस्ट करणार आणि लोकांना सांगणार की अरे याच्यात काही विशेष नव्हतं. त्यामुळे अशा कॅटेगरीतल्या लोकांनी मला भेटू नये. तुझं पहिलं पूर्ण नाव सांग. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रितेश चंद्रशेखर आंग्रे. कुठले आहात तुम्ही? आम्ही मुंबईचेच. बर पण आता कुठे? आता पुण्याला शिफ्ट झालो 2022 साली. हो. काय कुटुंब काय करायचं, आई वडील काय करायचे? हो, तर बाबा माझे एअर इंडियामध्ये होते. 2008 साली रिटायर झाले. फॉर लास्ट 33-34 इयर्स त्यांनी जॉब केला. आई पण सँडोजमध्ये होती, फार्मास्युटिकल्समध्ये. तर आणि आता वाईफ टीचर आहे, मुलगा 7th स्टँडर्डमध्ये. मी IT मध्ये गेला 21-22 वर्ष आहे. शिक्षण काय तुझं? मी BCA झालोय आणि सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी मधून मी झालो BCA. मी डिप्लोमा पण केलाय आणि पूर्ण जर्नी माझी IT मध्येच झाली फ्रॉम डे 1. म्हणजे कॉलेज नंतर लिटरली असेंबल केले PC, तिथून चालू झाली जर्नी. मुंबईहून पुणेकर का झाला? मुंबईवरून पुणेकर ह्याच्यासाठी झालो कारण काय होतं की फॅमिली मोठी होत गेली. फ्रँकली स्पीकिंग म्हणजे फ्लॅट लहान पडायला लागला. सो द ऑप्शन वॉज ओनली थोडं आउट ऑफ मुंबई, कारण आजच्या काळी नाही पॉसिबल होते. पुण्या ऑप्शन होतं, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आली इथे. माझे थोडे काका मंडळी पण आहेत इथे, फॅमिली मेंबर, म्हणून आय चोज पुणे ओव्हर बँगलोर. काय चुकीचं केलेलं नाहीये, पुणे तसं चांगलंच आहे. पुणे मुंबई याचं नातं सुद्धा वेगळंच आहे. नाही, चुकीचा अर्थ काढू नको मित्रा, पण तू आंग्रे जेव्हा आडनाव सांगितलं, कॉमन आडनाव नाहीये. आणि माझ्या डोक्यात लगेच जे घंटा वाजते ती डायरेक्ट ऐतिहासिक घंटा वाजते, कान्होजी आंग्रेंची. तर काय म्हणजे आंग्रे हे जे नाव आहे, ही म्हणजे जात धर्म पंथ मी पाळत नाही, ऑनेस्टली स्पीकिंग. कुतूहल म्हणून फक्त विचारतोय की तुम्ही कुठले, काय रेफरन्स आहे त्याचा. पण सर, खरंच अप्रिशिएट तुम्ही इमिजिएटली लिस्निंग टू द सरनेम तुम्ही हिस्टॉरिककडे गेला. ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण आमची हिस्ट्री तिथूनच चालू होते. सिरियसली म्हणजे हे फक्त मला वाटतं खूप कमी लोकांना, मोजक्या लोकांना माहिती असेल. आंग्रे रादर देर आर सबकास्ट ऑल्सो. आम्ही महाराजांचे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, लिटरली CKP नावानी आहोत. जे काय 1600-1500
त्या दशकात जेव्हा आम्ही ऍक्च्युली मूळचे गुप्ते, बर बर. तर त्यावेळेला कान्होजी आंग्रे महाराजांच्या वेळेला आमचे एक होत्या बाई असतील, गुप्ते बाई, आणि त्यांची जी पण कुटुंब असतील त्यांना जेवायला असं बोलवलं महाराजांनी, आणि ते गेलेले तेव्हा. तर आमच्या CKP गुप्तेबाईंनी एवढं चांगलं जेवण केलेलं की महाराज कान्होजी आंग्रे खुश झाले, आणि मग त्यांनी त्याच्या बदल्यात विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे, खुश होऊन. आता दॅट फिमेल माइंड तेव्हापासून कोणी जमिनी मागितल्या असत्या, कोणी काय मागितलं असतं, पण द डिसिजन दॅट लेडी टूक वॉज की आम्हाला तुमचं नाव पाहिजे. सो तर ते नाव तिथून असं मिळालंय. आम्ही ऍक्च्युली आंग्रेज, बट देर आर स्टील गुप्तेज दी अदर वन्स, बट आम्ही जे आमचे मूळ होते तिथून आम्ही जे आंग्रे होत गेलो ते आता फक्त काहीतरी 20-25 असू आम्ही. तेच आहे, दुसरे सबकास्ट आहेत, पण आम्ही लिटरली महाराज. आणि रादर अलिबागला आंग्रेवाडी आणि तो सगळा काळ आहे तो अजून. सो इट इज अ हिस्टॉरिकल नेम. हो येस. आता मुख्य मुद्दा म्हणजे जे तू माझा पाठलाग करत होता की आपण भेटू आणि ॲथलीट या गोष्टीच्या बाबतीत तुझं पॅशन काय, तू का स्वतःला ॲथलीट म्हणण्याची हिंमत करतो? राईट. तर वे बॅक 2015 मध्ये मी जातो, रादर लेट 2014 पर्यंत. मी तेव्हा आय वॉज अ डिफरंट प्रितेश आंग्रे. मी 105 होतो. म्हणजे तू 105 किलो होतास? हो, मी 105 किलो होतो आणि 105 होतो. सडनली वन फाईन डे मला, और रादर त्या वेळेत मला 1-1.5 आठवडा खूप त्रास होत होता. डोकं दुखायचं, स्लगिशनेस यायचा. तेव्हा आम्ही बघितलं लिटरली, सर यू विल नॉट बिलीव्ह, की मी डिस्पेन्सरीमध्ये जातो, ही चेक्स माय BP 3 वेळा. अँड आय वॉज सरप्राईज, असे का करतात? आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं पण ना मला एकदम असं वियर्ड वाटत होते. ही स्टार्टेड आस्किंग मी, प्रितेश तू कसा आलायस? मी बोललो तू काय धावून नाही. ओके, हिज क्वेश्चन्स वर, तू धावून आलायस का, तू काय सामान उचललंयस का, तू पळत आलायस का? मी बोललो नाही, मी बाईक पार्क केली आणि मी आलोय. मी बोललो तू इथे बस, तुझं BP आता 210/110 आहे आणि तुला आत्ताच्या आत्ता यू हॅव टू गेट ऍडमिटेड. आणि दॅट इज वेन दॅट वॉज अ फर्स्ट स्ट्राईक फॉर मी ऑफ बिंग ऑर समबडी मेन्शनिंग मी दॅट आय एम अनहेल्दी. तोपर्यंत आपलं असं यंग ब्लड असतं. आय वॉज अराउंड 29-30. काहीच नाही म्हणजे. Then the first thing that the doctor said was, see at this age there is nothing other than तू overweight आहेस. नॉर्मल चालू कर आणि थोडे नॉर्मल मेडिकेशन देऊ तुला. दिस स्टार्टेड 2015 एप्रिल. मग त्याच्यापासून मग ब्रिस्क वॉक खूप, म्हणजे ते मी माझ्याबद्दल खूप प्राऊडली सांगतो की कोणतीही गोष्ट घेतली ना, बीट देन काही होऊन दे, मग आय मेक इट अ पॉइंट की नाही, मला माझे दिवसाचे एक 35-40 मिनिट्स आय नीड दॅट. आणि देन आय स्टार्टेड डुईंग ब्रिस्क वॉकिंग. म्हणजे अक्षरशः तरा चालणं ज्याला. एक्झॅक्टली, म्हणजे असं गुळगुळी नाही एकदम. सो त्यांनी मग मी ग्रॅज्युअली मला फिटनेस यायला लागलं. मला स्वतःमध्येच रोज सकाळी उठल्यानंतर नाही बाबा उठायचं जायचं. लिटरली 2-3 months नंतर आय स्टार्टेड फीलिंग दॅट लाईट आणि फ्रेशनेस. सो दॅट वॉज द जर्नी. आणि मग ग्रॅज्युअली माझं कमी होत गेलं. 105 वरून लिटरली 3 महिन्यात मी आलो 95-96. लिटरली 8-9 किलो ड्रास्टिक कमी झालं. पण वॉक आणि रन याच्यामध्ये खूप फरक आहे. बराच फरक आहे. तो कसा काय आला? हो, तो वॉक करता कधीतरी असं वाटतं व्हॉट इज दॅट आय कॅनॉट डू. तर ती वेळ पण अशी काही नव्हती की मी रन का वॉक केलं. मी ना असंच आपलं खेळता 100-150 मीटर चला जॉग करू, बघू काय वाटतं ते. तेव्हा एवढं असं काही ट्रिगर वाटला नाही की ठीक आहे चलो हे थोडं वेगळं आहे, पण परत नको यार, हे खूप हेवी होतंय रन. आपण आपल्या लिमिटमध्ये ब्रिस्क वॉक केलेला बरा. फ्रॉम दॅट एप्रिल 2015 टिल डेट माझ्याकडे माझे सर सगळे स्टॅट्स आहेत प्रत्येक दिवसाचे. इट्स ओव्हर 11 years नाव, क्लोज टू 11 years. एव्हरी स्टॅट यू विल नॉट बिलीव्ह सर मी कोणते बूट घालतो त्याचा मायलेज आहे. हे स्टॅट म्हणजे तू लिहून ठेवतो का यू यूज टेक्नॉलॉजी? आय यूज टेक्नॉलॉजी. काय आहे टेक्नॉलॉजी? सो द टेक्नॉलॉजी इज ऑब्विसली आय यूज अ गार्मिन वॉच ॲज अ सोर्स ऑफ ट्रुथ. तो मी रोज घालतो
त्याचं मी सिंक्रोनायझेशन दुसऱ्या माझ्या शीटमध्ये करतो, त्याचे रिपोर्ट्स येतात आणि देन बिकॉज ऑफ बिंग इन टू IT थोडंसं ऑटोमेशन करून ते करतो. आणि मग मला ते बघायला पण छान वाटतं की बाबा मी एवढं असं मी वॉक केलंय, एवढं रन केलंय, जॉब करतोय मी. 2019 मध्ये माझा कझिन आहे आदित्य प्रधान, तो ही इज अ कॉम्रेड्स रनर बाय द वे. बर, कॉम्रेड्स म्हणजे हा पटकन टर्मिनॉलॉजी बोलतोय. माझेही काही वेडे पळणारे मित्र आहेत, आशिष कसोदेकर सारखे कमाल रनर. कॉम्रेड्स ही साऊथ आफ्रिकेमध्ये होणारी एक मोठी शर्यत आहे आणि ज्याला जगभरातले लोक जातात आणि त्याचं नावच कॉम्रेड्स आहे. त्यामुळे डर्बनच्या जवळच्या भागामध्ये ती होते. हे बेसिक इन्फॉर्मेशन. 90 किलोमीटरची इथे लिटरली एक गावातून दुसऱ्या गावात लोक जातात. तर तो माझा कझिन वॉज अ एकदम ॲव्हिड रनर, म्हणजे सुपर लोणावळ्याला यायचा ट्रेनिंगला आणि सगळं. तर तो आणि माझी आते बहीण मनीषा सुळे म्हणून, हे दोघं दे वर मॉनिटरिंग मी की आय बीन वॉकिंग, गेटिंग आउट ऑफ दॅट थोडं हेडेक आणि ऑल दॅट स्टफ, वेटेज आणि ते. सो त्याचं आदित्यचंच साखरपुडा होता दादरला 2019, आय थिंक इट वॉज ऑगस्ट. आणि आम्ही आलो तर तो बोलला, अरे प्रीती वाय डोंट यू ट्राय आउट, आता ऑगस्ट मिडमध्ये एक रन आहे. मी बोललो सी आय हॅवंट डन दॅट फ्रँकली स्पीकिंग. आणि तेव्हा पण मी असाच होतो, म्हणजे 95-96 आय वॉजंट असा पण नव्हतो, म्हणजे इट वॉज स्टील होतो 5-7-8 किलो. तर ते बोलले, बाबा बघ काय वाटतं तुला. त्याचं मी आय कॅन गिव्ह इट अ ट्राय, बट आय विल नॉट लुक आउट फॉर एनी टायमिंग, असं काही नाही, काही नव्हतं, फर्स्ट टाइम आहे. सो त्या 2019 ऑगस्ट IDBI प्रुडेन्शियल, मला थोडंफार असं भुरकट आठवतं, ती रन 5K. फ्रॉम दॅट रन टिल टुडे आय हॅव अराउंड 114 मेडल्स विथ मी सर आता ऑफ रन कॅटेगरी. मॅरेथॉन पळतोयस, काय पळतोयस? हो, तर ती झाली. आणि नंतर इट्स लाईक ते असतं ना, आपल्याला एक चटक लागते की आता मी हे करू शकतो आणि मला हे कंटिन्यू करायला पाहिजे. सो फ्रेंड्स, अगेन फॉर एनीबडी यंग और मिड एज लाईक मी, राईट, आय एम 41 बाय द वे. सी, देर आर 2 C's इन लाईफ. एक असतं कॅपॅसिटी, एक असते केपेबिलिटी. तुमच्याकडे ना केपेबिलिटी खूप असेल करायची, तो आउटपुट देईल नाही देईल तरी सुद्धा तुम्ही केपेबल असतात, चला करू. मेक शुअर यू आर ऑल्सो चेकिंग युअर कॅपॅसिटी, की तुम्ही केपेबल आणि कॅपॅसिटीच्या दृष्टिकोनातून दोन्ही बघताय का. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्या लिमिट पर्यंत ताणत नाही, तुम्हाला केपेबलच नाही कळत की मी काय करू शकतो. तुमच्याकडे कॅपॅसिटी प्रचंड असेल करायची, मी 24 तासातले 18 तास मी काम करत, पण आर यू रिअली केपेबल ऑफ डुईंग दॅट. म्हणजे मी दगड काम करत असेल पण माझा आउटपुटच नाही. सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट आर यू केपेबल ऑफ, देन अप्लाय द कॅपॅसिटी इन टू इट. छान छान सांगितलं. सो ऑगस्टची 5K ते काहीतरी 38-40 मिनिटात केली असावी, मला आता पण नाही आठवत. पण त्याच्यानंतर कळलं मी ह्याच्यामध्ये आहे केपेबल, करू शकतो, मी करू शकतो, केपेबल आहे. सो लेट्स ट्राय नेक्स्ट वन. मग सगळे मुंबईचे IIT पवई काय असून दे, आपली नेव्ही रन काय असून दे, ह्या सगळ्या हळूहळू तर दॅट वॉज द स्टार्ट. त्याच्यामध्ये तू मला एक गोष्ट सांग की मध्ये आपल्या जे काही थोडं भेटणं झालं त्याच्यात तू म्हणलास की यू आर अ रेकॉर्ड होल्डर. येस. हा काय प्रकार आहे? म्हणजे तू काय मिनी मॅरेथॉन काय काय कशामध्ये तू? सो दिस गोज बॅक टू 2021 कोविड. आणि हे जे मी 2019 मध्ये केलं त्याच्यानंतर सर मला बिफोर रिचिंग आउट एक मधला एक पॅच जो मी मध्ये तुम्हाला भेटलो तर नाही मला वाटतं मिस आउट, मला खूप इंजरी झाल्या, प्रचंड इंजरी झाल्या. मग ते आणि तेव्हा मला कळलं की इट वॉज अ स्वीट पेन टू हॅव. आपण छान बोलतो ना की त्याच्यामुळे मला माझ्या बॉडीची ना अॅनाटॉमी कळायला लागली की बाबा शिन स्प्लिंट्स काय असतात, IT बँड काय असतो, हे आयुष्यात कधी ऐकलं. आपल्याला काय कंबर पाय आणि हेच असतात. शिन स्प्लिंट्स काय असतात, IT बँड, लोअर बॅक काय असतो, SI जॉईंट काय असतो. लिटरली मी एवढं सगळं वाचत राहिलो. आणि पॅरेलली मला माझी बहीण मनीषा सुळे आणि आदित्य हे तर मला सांगतच होते की बाबा हे शूज कर, ते कर, हे कर, ते कर. तर आय वॉज युझिंग अ ब्रँड ऑफ शूज, ते मला सूट नव्हते होत आणि मला प्रचंड पेन. मला अजूनही आठवतं
जे 5K नंतरची पहिली 10K होती IIT पवईची, आय हॅड रॅन इन भयानक पेन. म्हणजे मी रन नंतर तिथे मी मसाज घेतला आणि मी ऑफिसला ते बँड्स घालून जायचो, हे लावायचो, आपले स्प्रे मारायचो, सगळं दुखायचं, भयंकर दुखायचं. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना मला आदित्यने सांगितलं की दादा यू आर ओव्हर प्रोनेटिंग. मी बोललो हे बाडू, तू ना जे मला समज सगेल ना त्या भाषेत सांग, ते सांग. कारण ना तो बोलला ओके तू एक काम कर, तू कोणाला तरी पाठवून तुझा व्हिडिओ काढायला सांग अँड तो व्हिडिओ तू मला पाठव. आय वॉन्ट टू सी हाऊ यू आर लँडिंग ऑन द फूट. सो ह्युमन टेंडन्सी सगळे आपण थोडेसे आतमध्ये जातो. तो ब्रिस्क वॉकनी फरक नाही पडत. रनिंगला इफ युअर अँकल इज टिल्टिंग अ लॉट इट इज सॉर्ट ऑफ कॉल्ड ओव्हर प्रोनेशन. तुला ओके तू ओव्हर प्रोनेट करतोय, मला जे वाटत होतं ते. आता बाय द वे ह्या पेनमध्ये मी 3.5 महिने आहे. म्हणजे इट वॉज अ व्हेरी बॅड फेज. म्हणजे आय रिअली डिड नॉट अंडरस्टँड वेदर आय शुड बी डुईंग, बट ते परत ती चूल की नाही काही असून दे, करायचं म्हणजे करायचं. सो ही सेड एक काम कर, गो टू A6, गेट युअर फूट ID डन. मी बोललो हे मला काही, तू जा फक्त त्यांना सांग, द रिपोर्ट दॅट कम्स आउट यू टेल मी. 2019 सप्टेंबर, नो इट वॉज अराउंड लेट नोव्हेंबर. माझ्याकडे तो शॉर्ट व्हिडिओ पण आहे GIF पूर्वीचा व्हिडिओ. तिथे मी जातो, माझा फूट ID काढतात, ते मला GT 1000 सिरीज देतात. सर 3.5 महिन्याचं पेन माझं 4 दिवसात कसं जाऊ शकतं. म्हणजे इट केवढा फरक असतो. योग्य इक्विपमेंट, म्हणजे खूप जण म्हणतात खेळाच्या बाबतीत, पण रनिंगच्या बाबतीत सुद्धा योग्य इक्विपमेंट, शूज, त्याचं महत्व फार मोठं आहे. खूप महत्व. आणि हे जे ब्रँड्स असतात A6 कोण, आणि नंतर सगळे मला विचारायला अरे बाबा तू A6 वापरतो. मी बोललो अरे तसं नसतं. एव्हरी ह्युमन बॉडी इज डिफरंट, वेगळं आहे. आता ती वेळ येते की माझ्या नॅशनल रेकॉर्ड बद्दल. कोविडचा टाइम होता, 2000 जुलैची वेळ आहे. मी चालू करतो माझे रन. आई बाबा ओरडतायत, बॅनर लागतात, मी तरी पळून जातोय. रात्री 2:30 पण गेलोय गच्चीवरती, असं जेव्हा कोण नसताना. 26 जुलै आमचा एक ग्रुप आहे ठाण्याला, दे डू 21x21 म्हणून एक छान ग्रुप आहे. ते 21 का करतात, 26 जुलैला जो चालू होतो तो 15 ऑगस्टला संपतो. तर तो असा 21 दिवसाचा पॅटर्न असतो. तर मी त्यावेळेला 2020ला तो जो पॅटर्न चालू केला तो मी सलग ठेवला 15 ऑगस्ट नंतर पण. दॅट वेंड अप टू मार्च 23rd, 24th फॉलोइंग इयर 21. त्याच्यामध्ये माझे झाले 243 दिवस. 243 दिवस झाले आणि आय वॉज हिट बाय कोविड. अरे बाप. आणि त्याच्यामध्ये ना मला ते वाटायचं की बाबा ना ओव्हर हिट 41-42 विथ ह्युमिडिटी असेल, ठीक आहे अजून खेचूया. नाही, इट वॉज 243rd डे. मी खूप रडलो बाय द वे त्या दिवशी. मला खूप फील झालं की आय हॅड टू स्टॉप. आणि देन आय जस्ट वेटेड फॉर 8 days. त्या 8 दिवसामध्ये मला असं काहीच माहिती नव्हतं की मी परत रेझ्यूम करील रनिंग चालू की नाही करील. माझ्यासाठी तो 243 days खूप मोठी गोष्ट होती. मला खूप जणांनी घरी येऊन अप्रिशिएट केलं, कॉंग्रॅच्युलेट, जस्ट दे वॉन्टेड टू मी कम आउट ऑफ इट. कारण मी अजून माणूस 243 दिवस रोज धावतो आणि सडनली तो स्टॉप येतो, ते काहीतरी हल्ल्यासारखं. सिम्पटम्स पण परत चालू केलं. येस. तर काय झालं, मी बोललो 3rd एप्रिल आला, गेलो मी बाहेर निघालो. आई वॉज व्हेरी रिलक्टंट, नाही तू अजून रिकवर हो, आई आहे. 3 एप्रिलला मी संध्याकाळी 5:15 निघतो. मला अजूनही ती सर आठवते संध्याकाळ. मी 2.1 किलोमीटर्स करतो. येतो घरी, आईला सांगतो एवढं. ती जी माझी रिफ्रेशिंग होती, मला खूप छान वाटलं. म्हणजे फॉर दॅट मुमेंट परत 200-150 दिवस करणार, पण माझ्यासाठी दॅट 1 डे वॉज लाईक 244th डे. हा. सो मला वाटलं हो आय एम स्टील इन टू इट. मी बाहेर येतोय आणि माझे अजून पाय छान होतात, आय कॅन स्टील डू. परत झालं. देन व्हॉट आय सेड टू माय सेल्फ की बाबा नको, आता ना 243 ही फक्त एक जाण ठेवूया, विसरायचं नाही, त्याचं दुःख नाही मानायचं, जाण ठेवूया नवीन. आणि लिटरली सर मी 10 दिवसाचे टार्गेट ठेवायला लागलो. 10 दिवस, एव्हरी 10 days वॉज अ विक्टरी इक्वल टू 243 days. लहान आणि अजूनपर्यंत सुद्धा मी 10 दिवसाचे टार्गेटच ठेवतो. आता चालू कधी केलं? 3 एप्रिल 2021. आणि तेव्हापासून आजपर्यंत
is around 13 days, 1813. ऐकताय का तुम्ही? ऐकताय सलग कधी ना एकही दिवस कधीही नाही. मिनिमम किती होता? मिनिमम 7 किलोमीटर मॅक्सिमम किती होता? मॅक्झिमम द रन आय हॅव डन इज 25 किलोमीटर्स. आणि या सगळ्या दिवसाचा मिळून क्युम्युलेटिव्ह आकडा किती झाला? क्युम्युलेटिव्ह आजच्या तारखेला माझा आहे 12,790. आणि तोच रेकॉर्ड आहे. तोच नाही, बाय द वे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डची एक स्टोरी एक छान सांगतो. मी कधीही कोणते रेकॉर्ड, मला किती जण ऑफिस बाबा लिम्का बुक कर हे कर, आय वॉज हॅपी इन माय 10 days. हे मला छान 72, 73, 72, 74 मी मस्त चाललोय 10 दिवसाला 7 किलोमीटरनी. आय वॉज हॅपी. काय आय रिअली डोंट रिमेंबर दॅट डे. मी असंच काहीतरी रेकॉर्ड करतो. देअर आय कम अक्रॉस इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स. तिथे सर्च विंडो मध्ये रनिंग टाकलं, तिथे एक होते तमिळनाडवाले, एक होते की कन्झिक्युटिव्ह डेज. आय वॉज सरप्राईज. म्हणजे मी सरप्राईज का झालो, रादर सरप्राईज पण नाही, मला खूप छान वाटलं ते बघून की मी कम्पीट करू शकेल असं अजिबात नाही. पण ना मला असं अरे यार माझ्यासारखं आहे कोणतरी. आणि त्यांनी ना ते अचीव केलंय. त्यांनी अचीव केलेले 1500 सलग दिवस धावायचे. मी 1420 का काहीतरी झाले का 1430. मी बोलो आय हॅव टू अचीव दिस. जवळ आहे. आणि 100 दिवस आहेत, 3 महिने, 3-3.25 महिने असतील. आणि आय वॉन्ट टू बी दॅट फर्स्ट महाराष्ट्रन टू अचीव इट. काही असून दे. मग त्याच्यात कोण आलं तर ठीक आहे, कोण नाही आला तर मी अजून त्याच्या पुढे जाईल. स्लोली मग आले 1450, 1500 आले, 1500. आणि मग मी बोललो मी 1500 नको, 1501 पण नको. त्यांनी 1500 केले. अगेन ड्यू रिस्पेक्ट टू दॅट पर्सन हु हॅज डन कोणत्याही क्लायमेटिक कंडिशन मध्ये. म्हणजे ऑफकोर्स एव्हरी ॲथलीट, एव्हरी रनर इज अ रनर. त्याच्यात काहीच डिफरन्सेस नाही. आता मी बोलू काहीतरी छान ऐकायला छान वाटेल अशी एक फिगर करू. तर ते 1515, 1515 जस्ट ते मी 1501 ला पण करू शकलो असतो, पण जस्ट अ फॅन्टसी म्हणून 1515. 1515 झाले. देन आय स्टार्टेड प्रोसेस ऑफ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स. त्यांनी सगळे माझे स्टॅट्स गेले एवढे वर्ष. दे आस्क्ड मी टू प्रूव्ह माय सेल्फ दॅट आय एम अ रनर. खूप सर कॉमेडी हा एक अनुभव आहे त्याच्यातलं. ऑब्विसली बिकॉज वेन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स इज पोस्टिंग समथिंग अबाउट मी ॲज अ, त्याला खूपच त्यांना खूप, आणि ते त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की ज्या मुलाबद्दल, ज्या माणसाबद्दल टाकतायत, उद्या त्यांच्या अगेन्स्ट काही होऊ शकतं. ऑथेंटिकेट करणं हे या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा फॅक्टर असतो आणि तो केला तरच पुढे जातो. हो. आता वेळ येते की ते मला मागतात, बाबा वी वॉन्ट टू सी यू रनिंग. तुझे स्प्रेडशीट रिपोर्ट्स तर आहेत ऑब्विसली, कारण कोणी कोणाचे रिपोर्ट देऊन कोणी दाखवू शकतो. आधार बिधार दिले, पासपोर्ट कॉपीज हे सगळे दिले. आता गंमत आली की माझा व्हिडिओ शूट कोण करणार. मी माझ्या ह्याच्या सोसायटीच्या वॉचमनला पकडतो. तो वॉचमनला पकडतो. त्याला पहिलं मी दाखवलं की बाबा हे बघ, तुला ना मी आता, तू पाठी बस, तू ह्याच रूटवरती जसा मी तुला एक प्रदक्षिणा मारणार आहे ना, तू तसं तुला गाडी चालवायची आहे. ती त्या पाठी नंबर असतो ऍक्टिव्हाला, तिथे फोन सेल्फीवरती ठेवला, त्याला सुतळी बांधली आणि ह्याला सांगितलं आता तू चालव. तर तो 3रा व्हिडिओ तसा शूट झाला. पण कम्प्लीट केलं. मग ह्या सगळे एव्हिडन्सेस त्यांना दिले. त्यांनी त्यांचे सगळ्या टीम्सला विचारले. स्ट्रावाचे डिटेल्स तर त्यांनी असे घेतले की प्रत्येक लोकेशनचं, म्हणजे आय हॅड टू क्रिएट अ 40 पेजर रिपोर्ट स्ट्रावामधून काढून कोणत्या लोकेशनला त्यावेळेला काय क्लायमॅटिक कंडिशन्स होते, काय होते, सगळं मला, म्हणजे इट्स अ व्हेरी डीप थरो प्रोफेशनल असतं. मग ती तारीख येते एंड ऑफ मे, काहीतरी अराउंड 1 एप्रिल का 30 मेला. मी 5 वाजता मी बँगलोरला होतो ऑफिसच्या कस्टमर मीटिंग, आणि तिथून आमची मीटिंग चाललेली व्हर्च्युअली पुण्यामध्ये टीमबरोबर. आणि मला असंच एक मेसेज 5ला चालू होतं, 5:03 मी फोन बघतो की यू आर क्वालिफाईड आणि कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर बिईंग अ रेकॉर्ड होल्डर. सो देर आर 2 कॅटेगरीज ऑन इंडिया बुक ऑफ. वन इज अचिव्हर आणि वन इज रेकॉर्ड होल्डर. मी रेकॉर्ड होल्डर, आणि माझा लिटरली ना सर आय वॉज शिवरिंग, म्हणजे असं की हे. तर मी टीमला बोललो की देर इज सम इमर्जन्सी. मला खोटं बोलायला लागलं फ्रँकली
कारण आय हॅड टू गो बॅक टू माय फॅमिली आणि मी वाईफला सांगितलं की अगं रुचिता हा जरा ईमेल प्लीज वाच आणि सांग की माझं काय जे सांगितलं? ते खरं आहे का. आय वॉन्ट टू बिलीव्ह माय आईज म्हणजे. तर तिने वाचला 5 मिनिटात फोन आला. ती बोललो यू आर अ रेकॉर्ड होल्डर ऑन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. अँड आय वॉज लिटरली फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी फॅमिलीकडून लांब होतो. रादर अनफॉर्च्युनेटली बँगलोरला एकटा हॉटेलमध्ये होतो. आय वॉज इन टू टिअर्स. म्हणजे जी ती जर्नी होती. क्या बात आहे, क्या बात आहे. एक शेवटचा मित्र प्रश्न की अजूनही काय म्हणतात ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी तुझ्यावरती विश्वास ठेवला हो. आणि तुला क्रॉस क्वेश्चनिंग केलं, स्ट्रावा म्हणा या सगळ्या रेकॉर्ड्स हो. काढून मग तुला ऑथेंटिकेट केलं वगैरे सगळं ठीक आहे. पत्रकार म्हणून माझ्याही मनात एक प्रश्न येतो. येस. फक्त 105 किलो हाच भाग आहे का अजून काय होतं? यू लिटरली हिट द नेल. सो ओके, 2015ची जी मी तुम्हाला सांगितलं माझं जे अनस्टेबिलिटी हेल्थमध्ये झाली, आय हॅड ऑलरेडी लॉस्ट अराउंड एक 7-8 किलो आणि आय वॉज टुवर्ड्स गेटिंग मोर फिटर की अजून आय वॉज कंटिन्युईंग माझं ते सगळं. 2016मध्ये जस्ट दिवाळीची वेळ होती, त्याच्या जस्ट अगोदर आय स्टार्टेड फीलिंग थोडं हेवीनेस इन बिटवीन चेस्टच्या इथे. सो अँड मी स्वतःला खूप ॲनालिसिस गेले. ते जे 8 महिने चालू होतं वेट लॉसमध्ये मी ॲनालाइज करत होतो की काय पॅटर्न्स आहेत, कुठे दुखतंय, कसा मी कमी होतोय, कसं माझं चाललंय. तर ती एक होतंच की मला हे का होतं, दुखत होतं असं कंप्रेशन सारखं होत होतं. So the first thing obviously that came out on Google is acidity. GERD असेल. At the age of 31 मी घरी सांगितले हे थोडे पॅटर्न्स मला होतात ते. तर ते बोलले अरे काय नाही ऍसिडिटीज असेल, तू थंड दूध, आईस्क्रीम आपण नॉर्मली जे टिपिकल जे करतो तसे, झोप बाबा होते की नाही, काय खातोय तेलकट बिलकट. मी बोललो ठीक आहे चल. फर्स्ट आय सॉर्ट ऑफ वेंट अलॉंग विथ द फॅमिली की असेल हे. नंतर काय झालं, डुईंग नाईट शिफ्ट्स आय ट्राय टू डू सम परम्युटेशन कॉम्बिनेशन माझ्या बॉडी बरोबर की जरा वेगळं करून बघूया, असं केलं तर काय होतं, असं केलं तर काय होतं. तर आमच्याकडे टीटी आम्ही खेळायचो रात्री आणि ते बरोबर 2:30-3ला का खेळायचो, कारण तेव्हा झोप यायची नाईट शिफ्टला. आणि ती झोप जाण्यासाठी आम्ही टीटी खेळायचो. तर टीटी खेळताना मी थोडा जास्त अग्रेसिव्ह होऊन खेळायचो. तेव्हा मला व्हायला लागलं, परत व्हायला लागलं. आता आय सॉर्ट ऑफ स्टार्टेड गेटिंग दॅट पॅटर्न की मला वेन आय एम डुईंग सम अग्रेसिव्हनेस मला हे होतंय. चला, हे टीटीचं होतं 5व्या मजल्या, नाही खाली होतं, पहिल्या मजल्यावरती ऑफिस असायचं, 4थ्या मजल्यावर. म्हणलं लिफ्ट नाही, आपण चढूया. चढताना सेम थिंग, युअर एक्झर्टिंग, मला थोडंसं हे व्हायला लागलं. ओके, सो ना आय स्टार्टेड सॉर्ट ऑफ आयसोलेटिंग माय सिम्पटम्स की हे रोज कळायला लागलं. आणि मग आय अगेन स्टार्टेड रिडिंग की अमुक झाल्यानंतरच मला होत आहे. देअर आय केम टू नो समथिंग अबाउट एन्जायना. एन्जायना पेन अँड दॅट वॉज रिलेटेड टू आपल्या हार्टचं असतं. आय वॉज ऑलरेडी अंडर द ट्रीटमेंट ऑफ शेखर अंबडेकर, जे 2015 मधून जे माझं होतं, वन ऑफ द बेस्ट डॉक्टर्स इन मुंबई. म्हणजे सल्यूट त्यांना, द कामनेस अँड द एक्सपिरियन्स दॅट ही हॅज. त्यांना भेटलो तर ते बोलले अरे काय नाही, तुझ्या एजला तू एवढा वॉक बी करतोय, एवढं आपलं चेकअप चालू आहे, एवढं तू वेट कमी केलेस अँड ऑल दॅट स्टफ, राईट. मग तू एक हे करून घे, TMT करून घे, ट्रेडमिल टेस्ट. ओके करतोय. अच्छा, हे सगळं होतंय, परत फॅमिलीकडून तेच येतंय की नाही तुला ऍसिडिटीज आहे, जास्त वाचू नको, हे ते. ठीक आहे, ओके. आता मी 2 दिवसावरती फ्लाईट आहे अहमदाबादची आणि मी TMTला जातो हॉस्पिटलला. आता तिथे लोक असतील की नॉर्मली ह्युमन टेंडन्सी मला असा त्रास नको होऊन देऊ ह्याच्यासाठी जातात. आय वॉज ॲट द अदर वे राऊंड, अदर साइड ऑफ द कॉइन की बाबा मला त्रास होऊन दे, आणि ते लोकांना पटत नाहीये. आय एम लिटरली प्रेइंग टू गॉड की आता मी 9 मिनिटं ट्रेडमिल मध्ये करणार आहे ना, की आता प्लीज येऊन दे, कारण मला ते पॅटर्न विदाऊट TMT मला बाहेर येत आहेत. तर अनफॉर्च्युनेटली आले नाही सिम्पटम्स.
सो नथिंग अगेन्स्ट TMT, दॅट इज वन ऑफ द क्रुशल टेस्ट, पण माझ्या बाबतीत आले नाही. माइट बी एनी XYZ रिझन. ठीक आहे, ॲट दॅट एज जर TMT मध्ये नाही आहेत तर मला डॉक्टर बोलले युअर सेफ टू ट्रॅव्हल, काही नाही आहे. 2 November 2016 इज माय फ्लाईट. आय लँड अर्ली मॉर्निंग सेम 2-1 तासाची फ्लाईट असावी ती. एक दिवस जातो तिथे पण मला असे ॲब्रप्ट सिम्पटम्स येतच होते. 4th November आय वेकअप विथ मॅसिव्ह पेन इन चेस्ट. सो दे टूक मी टू द डॉक्टर. त्या डॉक्टरांनी हात वरती केले, विच वॉज द परफेक्ट डिसिजन ॲट दॅट टाइम, की बाबा दिस सिम्स टू बी हार्टची गोष्ट सिरियस आहे. आणि देन दे टूक मी टू हॉस्पिटल. तिथे मला स्टेबल करतात, सगळं 2D echo सगळं होतं. अँड आय वॉज टोल्ड की यू हॅव समथिंग टू डू विथ हार्ट. ओके, सो वेअर डू यू वॉन्ट टू गेट युअर सेल्फ ट्रीटेड प्रश्न येतो. आता लहानपण मुंबईमध्ये गेले, सो आपण थोडं सायकोलॉजिकल सेफ्टी आपण बघतो, नाही आपण मुंबईला जाऊ. सो दॅट नाईट 9th अर्ली मॉर्निंग 2016 ऑफ नोव्हेंबर आय फ्लू बॅक टू बॉम्बे. इमिजिएटली मुंबईला एशियन हार्ट, डायरेक्ट एअरपोर्टवर. अगेन अंबडेकर डॉक्टर होते तिथे, सगळं झालं. ते बोलले ठीक आहे, तू 2 दिवसांनी ये. सो आय सपोज इट वॉज 12th of November 2016 मी आलो. माझी सकाळी ब्लड टेस्ट होते, एन्जिओग्राफी होते, अँड आय वॉज ॲट 90% ब्लॉकेज. म्हणजे जो अहमदाबादला त्रास झाला तो 90% वरती होतो मी. सो दॅट वॉज अ व्हेरी हार्ट ब्रेकिंग पूर्ण फॅमिलीसाठी. ज्या दिवशी माझी एन्जिओग्राफी होते 12 नोव्हेंबरला सकाळी, आय डोंट नो अबाउट दुसरे पेशंट, नॉर्मली हे असं होत असावं की ज्या दिवशी तुमची एन्जिओग्राफी होते त्या दिवशी व्हायटल्स चेक करतात, ब्लड चेक होतात सगळं. माझीही झाली. माझी एन्जिओग्राफी होते, डॉक्टर अंबडेकर आतमध्ये होते, अँड आय कुड सी अ बिट ऑफ सॅडनेस ऑन हिज फेस. कारण मला तर फक्त आय वॉज अनेस्थेटाइज, इथे मी जनरल. स्वाभाविक आहे रे मित्रा. काय आहे की वय तुझं नव्हतं, 31-32 वय होतं, पॅरामीटर सगळे नॉर्मल आलेले, तुझी ट्रेडमिल टेस्ट नॉर्मल आलेली, आणि त्याच्यानंतर हा एवढा मोठा धक्का लागला. पण ॲट द सेम टाइम खरी गोष्ट ही आत्ता जेव्हा घशात एवढा हात घातला तेव्हा हा बोलायला बाहेर निघाला. कारण कसं असतं, याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी मित्रांनो मैत्रिणींनो ही आहे की जर का प्रितेश इंदोरे हा एवढ्या मोठ्या हृदयाच्या आजारातनं बाहेर पडतो, 105 किलोच्या ट्रॉमातनं बाहेर पडतो. आत्ता तुझं वजन किती? 80 to 83 पर्यंत मी फ्लक्चर. आणि आत्ता हा इंडियन रेकॉर्ड होल्डर आहे. कशाचा? तर सलग किती दिवस झाले रनिंगचे? परत एकदा सांग. आता झालेत 1813. आता मी एशिया बुकसाठी अप्लाय करेल. 1813 दिवस सलग एकही दिवस न चुकवता रनिंग चालू आहे. आणि त्याच्याबरोबर काउंट जो आहे, खूप जण आता आशिष कसोदेकर सारखा माझा मित्र आहे, तो 61 दिवस 61 मॅरेथॉन पळाला. असेही माझे वेडे मित्र आहेत. हा मित्राचं मला कौतुक अशा करता आहे, ही तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची कथा आहे. हे लक्षात घ्या. कष्ट करणं, एखाद्या गोष्टीचा व्यायाम करणं, कुठली गोष्ट करणं हे चांगलंच आहे, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर त्याच्यात सातत्य राखणं. ते सातत्य यांनी राखून दाखवलेलं आहे, म्हणून याचं कौतुक आहे. पण एक शेवटचा प्रश्न, याचं मूळ कुठनं येतं? अंग्रेंमधनं येतं? कशात येतं? ही जिद्द कुठनं येते? एक मगाशी सांगायला राहिलं म्हणजे माहित नाही, जे साईबाबा भक्त असतील आज आपल्याकडे बघणारे, तर एक 70s 80s मध्ये आपला सुधीर दळवी, मनोज कुमार हे ग्रेट ॲक्टर्समुळे आपला खूप छान शिर्डी के साईबाबा, शिर्डीचे हा खूप मूवीजला खूप एक्सपोजर मिळाला. आणि हिंदीमध्ये आल्यामुळे काय झालं, आपल्या नॉर्थ मधून, साऊथ मधून, अक्रॉस इंडियामधून लोक ना यायला लागले शिर्डीला. आय एम अ व्हेरी प्राऊड आंग्रे मेंबर, जो पहिला 1952 साली जो मूवी शिर्डीचे साईबाबा
1952 52. हा हा आला. त्याच्यातले साईबाबांचा रोल माझ्या आजोबांनी दत्तोपंत आंग्र्यांनी केला. हे नाव पण ऐकलंय मी. गुळाच्या गणपतीमध्ये पुलंबरोबर पु ल दुकानाचे देशपांडेचं. अगदी बरोबर. कारण त्या गोळाच्या गणपती सिनेमामध्ये पु ल देशपांडे एका वाणी सामानाच्या दुकानात काम करत असतात. त्या वाणी सामान दुकानाचे मालक म्हणजे माझे आजोबा दत्तोपंत आंग्रे. क्या बात आहे, क्या बात आहे. या म्हणजे आंग्रे कुटुंबियांकडनं कला म्हणा, जिद्द म्हणा, या दोन्ही गोष्टींचा वारसा जणू काही हा मुलगा पुढे चालवतोय. त्यामुळे मित्रा, ही कहाणीच जरा मजेदार वाटली आणि मी ॲक्सेप्ट करतो थँक्यू सो मच सर. ॲथलीट खऱ्या अर्थाने तू आहेस, कारण त्याच्यामध्ये सातत्य आहे. इतक्या दिवसाचं सातत्य आहे. कुठेही गाजावाजा नाही, कुठेही बोंबाबोंब नाही. एकला चालो रे या पद्धतीने हा प्रवास चालू आहे आणि ही कहाणी साध्या माणसाची आहे. हा ना ऑलिम्पिकमध्ये कुठेतरी सहभागी व्हायला गेला आहे, ना हा पदकं मिरवायला बाहेर पडलेला आहे. ह्यांनी स्वतःमधली जिद्द ओळखून त्याला खतपाणी घालून हा प्रवास केला आहे. म्हणून ही कहाणी मला आवडली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. नमस्कार. थँक्यू.